नमस्कार. विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत. धरण पाणी साठ्याचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. शुक्रवार 24 जुलै सायंकाळचे भीमा खोरे अपडेट. भीमा खोऱ्यात धरण पाणलोट क्षेत्रात घाटमाथ्यावर दमदार पाऊस. खोऱ्यातील धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. भीमा खोऱ्यातील अनेक धरणांच्या सांडव्यातून पाणी सोडले जात असून यामध्ये वडद धरणातून 3000 क्युसेक, घोड 6000 क्युसेक, चिल्लेवाडी 3817 क्युसेक, कळमोडी 5719 क्युसेक, चासकमान 30000 क्युसेक, भामा आस्केड 2926 क्युसेक, वडिवेळे 7783 क्युसेक, पवना 7500 क्युसेक, कासारसाई 1500 क्युसेक, मुळशी 10000 क्युसेक, खडकवासला 9772 क्युसेक अशा प्रकारे पाणी सोडले जात आहे. सर्व धरणातून मिळून एकूण 87,617 क्युसेक इतका विसर्ग सोडला जात असून हे सर्व पाणी भीमा खोऱ्यातील सर्वात मोठे धरण असणाऱ्या उजनीत येणार असल्याने उजनीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होण्यास मदत होणार आहे. उजनीत येणारा विसर्ग 70,000 क्युसेकच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान पुणे बंड गार्डन विसर्ग 18,970 क्युसेक आहे, तर उजनीत दौंड येथून येणारा विसर्ग वाढला असून तो 36,200 क्युसेकवर पोहोचला. सायंकाळच्या आकडेवारीनुसार उजनीत एकूण पाणीसाठा 97.92 TMC आहे. त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा 34.27 TMC असून धरण टक्केवारी 63.96% झाली.